या सगळ्याच गृहिणी आहेत ना, किती कौतुक करावं बघा. आपला संसार आणि सगळं सांभाळून, म्हणजे गायक गायिका असोत किंवा नृत्यांगना असोत, सगळं काही सांभाळून कलासुद्धा जपतायत. 1978 मध्ये जैत रे जैत या चित्रपटानं मराठी चित्रपटाचा आकृतिबंध बदलला. गोनी दांडेकरांच्या या कथेवर सिनेमा करायचा असं मंगेशकर कुटुंबियांच्या मनामध्ये खूप दिवसांपासून होतं. आणि मग ही कादंबरी त्यांनी जब्बार पटेल यांच्याकडे पाठवून दिली. त्यांना ही कादंबरी अतिशय आवडली. पाश्चात्य संगीतिका जी असते त्यामध्ये एक सूत्रधार असतो. मग या लोकांनी असं ठरवलं की आपणही एखादा सूत्रधार नेमायचा आणि मग ती कथा चित्रपटामधून पुढे न्यायची. तर या चित्रपटामध्ये ठाकर समाजातल्या दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं असा त्यांचा विचार झाला. आणि संगीतिका जी होती त्यातली गाणी नादो महानोरांनी लिहावीत असा विचार झालेला होता. आणि याच्या अगोदर महानोरांनी चित्रपटासाठी कधीच गाणी लिहिलेली नव्हती. जेव्हा महानोरांना सांगितलं की तुम्ही या चित्रपटासाठी गाणी लिहा, नादो महानोरांनी चक्क नकार दिला. ते म्हणाले की मी कधीच यापूर्वी लिहिलेले नाही आहे आणि मला ते जमणार नाही. पण या सगळ्या लोकांनी इतका आग्रह धरला आणि मग नादो महानोर लिहायला तयार झाले. 19 मार्च 1970ला गुढीपाडवा होता आणि त्या मुहूर्तावरती गाणी लिहायला सुरुवात केली. जवळपास 19 गाणी त्यांच्या लेखणीमधून स्त्रवली. एवढी गाणी लिहिली गेली आणि पण त्यामधून 12 गाणी घेतली गेली त्या चित्रपटामध्ये. त्यातलंच पहिलं गाणं होतं जांभूळ पिकल्या झाडाखाली.